उमा ये ग आहे मी इथेच. काय ग कसल्या गोळ्या घेतेस ग सारख्या? काही नाही, डोकं जरा जड झालं होतं म्हणून गोळी घेतली बस. उमा तब्येतीची काळजी घे ग जरा. आजकाल गोळ्या घेणं फार वाढलंय ना तुझं. त्या कसल्या ऍसिडिटीच्या गोळ्या सुद्धा घेत असतेस सारखी. मी काय म्हणते त्यापेक्षा एकदा व्यवस्थित चेकअप करून घे. अगं एवढं काही झालेलं नाहीये मला, पण माझ्या डोक्यात ते विचार असतात ना सगळे. तू मला सांग आधी की तू हे बघ अगं काम करणाऱ्या बायकांच्या डोक्यात विचार असतातच. मी काय म्हणते सकाळी उठून अर्धा तास योगासनं केली ना म्हणजे सगळी तब्येत छान राहते. आपली गोळ्या घ्यायची गरज नाही. ते थांबलंय तुझं म्हणून हे गोळ्या घेणं वाढलंय. हे बघ, तू मला सांग, तू ईशाशी बोललीस का? अरे देवा, हेच सांगायला मी तुला आले होते इथे की ईशा येते उद्या. होय. हा अगं मग सुयशच्या घरच्यांचं काय करायचं आपण? सुयश कोण? झालं, नाव सुद्धा लक्षात नाही म्हणजे कठीण आहे अलका. अगं ते US स्थळ, त्यांचे सारखे फोन येत आहेत मला की कधी भेटायचं म्हणून. माझी जाम पंचायत होते ग. तुमचं काय प्लॅनिंग असतं मला काही माहितीच नाही ग. आमचं कसलं ग डोंबलाचं प्लॅनिंग? आम्ही केव्हाही भेटायला तयार आहोत उमा. पण या पोरीचं बघितलंस ना तू, तो विषय काढला की बसकन अंगावर येते लग्नाचा. मला कळतच नाही तिच्याशी कसं बोलायचं. मला असं नाही म्हणायचंय की तिला काम नाही, तिला खरंच खूप काम असतं. पण ही पोर ऐकत नाही ग उमा. काम करायला लागली ना की आजूबाजूच्या कुठल्याही गोष्टीचं भान नाही. अशी येते ही पोरं आजकालची. आता दीपा आणि राघव बघ ना, घरी आले रे आले की एक 10-15 मिनिटं आपल्याशी बोलतात, खोलीमध्ये गेले, लॅपटॉपवर बसले. काय करायचं आई बापांनी? मला सगळं मान्य आहे अगं, पण म्हणून ईशाच्या लग्नात आपल्याला फारसा इंटरेस्ट नाही असं सुयशला वाटायला नको. नाहीतर मग हे सोन्यासारखं स्थळ हातातनं जाईल आणि मग परत शून्यातनं सगळं शोधा असं होईल. लक्षात येते का तुझ्या? हो नाही नाही, उद्या येते ना ती. आता मी बोलते तिच्याशी. यावेळेस तू नक्की बोल तिच्याशी. हो बोलायला हवंच आहे. Now this is Zair Khan bowling from pavilion and a great outswinger from him and Sachin Kumar bat mid wicket वरून direct complete 100 complete. Yes yes. बॉल गेला 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 बॉल गेला. मोठा सिक्स मारतो. मदत करा ना. काय काय मदत प्लीज बोल. प्लीज परत एकदा बोल. प्लीज हिला बोल प्लीज. प्लीज. नाही करत जा मदत. हसू नका एवढे. हसू नको तर काय करू? हा एक तास खेळतोय क्रिकेट. क्रिकेट खेळायला कमीत कमी 11 जण लागतात, माहिती आहे ना? हे काळे तुझे बायकी प्रकार चालू ठेवते ते. दिवाळी संपली, न्यू इयर आलं तर यांचा अजून किल्ले बनवणंच चालू आहे. माझ्या शाळेतला प्रोजेक्ट आहे आणि हा किल्ला मी प्रदर्शनाला ठेवणार आहे. बघ ना, कळतच नाही काही. असे पुट्ट्याचे किल्ले बनवण्यापेक्षा मी त्यावर डायरेक्ट चढेन. बॉल काढा आधी. चढतोय किल्ल्यावरती. प्लीज हा काय प्लीज. बॉल कोणी टाकला? मी. काढायचा मग. चला. पिंकी या या या. काय करताय? काही नाही, किल्ला करतोय. किल्ला? अरे वा. फार काही विशेष नाही, एलिमेंटरी. आणि याचा बॉल वरती गेलाय, काढताच येत नाही. बरं मला पण भेट ना बाळा. शेक हँड कर ताईला.
अरे तुला लागलं? हो. कसं लागलं? बाळा ती खूप मोठी गोष्ट आहे. मी तुला नंतर सगळं नीट सांगते. हा मी सगळ्यांना सांगून येते. ईशा ताईला लागलं. आज काय काम कळलंच? काय आजोबा कोणी खेळायला नाही वाटतं आज तुमच्या बरोबर? तसं काय झालं, मी जेव्हा खेळायला लागतो ना तेव्हा सगळेजण मला घाबरतात ना, म्हणजे माझ्या बॉलिंगलाच घाबरतात. बसले असतील. चला जाऊया. थांबा जरा आधी छोटा किल्ला सर करतो मग आतमध्ये येतो. बॉल वर गेलाय का? इशू अगो काय काय झालं तुला? काही नाही, ऐक माझं, मी नीट बांधलेस मी असं? सांगते, सगळं नीट सांगते. हा बघा आला बॉल. हा दुसरा आहे. बाय द वे काही काम करायचंय का? लाज देताय मला? त्याचे लाज नाही. मॅच खेळू शकशील का माझ्या बरोबर? हरवून दाखवशील मला? तुमची आणि माझी बरोबरी होऊच शकत नाही. तुमचं वय किती, माझं वय किती? तू सांगशील तसं खेळू. ठीक. 10 वेळा आउट झालो की मग मी आउट. LBW नाही, कॅच आउट नाही. बाय द वे तुम्ही काय खेळता? लेफ्टी का राईटी? राईटी. मग तुम्ही लेफ्टी खेळायचं. चालेल? चालेल. काय झालं माहिती का, मी आणि आशू खेळत होतो. हा तर तेवढ्यात तिथे एक उंदीर आला. मग मी घाबरले आणि मी पडले. मी पडले तर मी डॉक्टरांकडे गेले होते. त्यांनी काय सांगितलं की काही आता प्रॉब्लेम नाहीये, नुसता एक हेअरलाईन क्रॅक आहे, तर फार काही घाबरायची गरज नाही, लवकर रिकवर होईल. चिल चिल चिल. अगं काय काका? अरे हाय काय हे काय झालं काय? कसं झालंय? सांगते सांगते सांगते. पोरं, रेडी? ready? उद्या? मी डॉक्टरांकडे जाऊन आले तर त्यांनी सांगितलं की काळजी करण्यासारखं काही नाहीये, हेअरलाईन क्रॅक आहे. मी काही काळजी करण्यासारखं नाहीये. हे काय नेमकं झालंय तुला? ही पट्टी कशी? सांगते, मी सांगते, सगळं सांगते. 10 विकेट म्हणजे आता आउट. चला माझी बॅटिंग. थँक्यू. ये आजी ये. ईशा बेटा कसं झालं हे? मी अश्विनी उंदीर हेअरलाईन क्रॅक. म्हणजे प्लीज हिला सांगा. अश्विनीशी खेळत होती आणि मस्ती करत होती ना, आणि ते उगीचे खेळायचे. हा, मी सांगते अगं, काय आई, झालं काय झालं? त्यांनी- ही- नाही आधी अश्विनी आणि ही खेळत होत्या आणि मग मध्ये गप्पा बसा. अगं ईशा, हे काय कुठे धडपडलीस तू? मला पाणी मिळेल प्लीज थोडं. हो मला पाणी हवंय प्लीज, खूप दमलोय. आणि तुम्ही असे का बघताय सगळे त्याच्याकडे? हा अगं आम्ही ओळखतो ना, ऍडव्होकेट ओम चौधरी. करेक्ट करेक्ट. कसे आहात तुम्ही काका? एकदम मस्त. हाय ओम, हाय. कसा आहेस? मस्त. कसं चाललंय तुझं? डकेल आहे गाडी और क्या. तुम्ही कसे आहात? पुढे काय म्हणताय? पुणं मस्त आहे, पण तुम्ही मला तुम्ही म्हणू नका ना, म्हणजे तू म्हणा. आणि मी पण मस्त आहे आणि मला पाणी हवंय. पाणी देते ना, पाणी. ये चल बसू आतमध्ये. इशू
त्याला कशाला घेऊन आलीस तू? कशासाठी म्हणजे? असं का विचारतेस तू? इशू, उमा काकूला अगं ती एक मिनिट. उमा काकूचा काय संबंध आहे? इशू, तुझ्यासाठी ती त्या US मधल्या मंडळींशी कॉन्स्टंटली बोलतीये तुझ्यासाठी. तिला वाईट नाही वाटत ना? आणि बोलणी आता इतकी पुढे गेलीत की आपण जाऊन त्यांना भेटणार आहोत. तुझी कामं, तुझी वेळ सगळं बघून आपण ही भेट ठरवणार. एकतर मला हेच कळत नाही की उमा काकूला कुणी सांगितलं हे सगळं ठरवायला. इशू, इशू, तू तिला हे असलं काहीही बोलणार नाहीयेस. हा, सॉरी. इशू, आपल्यासाठीच करते ना ती सगळं. आणि तुला माहितीये का, आम्ही मुलगा बघितलाय अगं. खूप छान आहे स्थळ. तू न बघताच सांग. आई, प्रॉब्लेम काय आहे माहितीये का, या तुमच्या स्थळ बघण्याच्या प्रोसेसमध्ये मला कोणी नीट इन्व्हॉल्वच केलेलं नाहीये. हो, या विषयावर तू बोलू देतेस आम्हाला? कशी वस्कन अंगावर येतेस हा विषय काढल्यावरती. कसं बोलायचं तुझ्याशी कळत नाही इशू. अगं मला कळत नाही तुमच्याशी कसं बोलायचं ते. मी फक्त तो फोटो बरा आहे इतकंच म्हटलं होतं की नाही? मी कधीतरी या स्थळाला हो असं म्हणले होते का आई? खरं सांग, म्हणले होते? अगं नाही, पण म्हणली नव्हतीस. अरे म्हणजे हो असं गृहीत धरायचं का? आई, हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. प्लीज मला या बाबतीत नका प्रेशराईज करू प्लीज. हे काय कनेक्शन आहे? तेच सगळं क्लिअर करायला आली मी आज. आई, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील ना? थोडंसं सरप्राईज ठेव आयुष्यात. अरे पण तसं नाहीये रे ओम. आता बघ ना, आमचं जायचं टायमिंग फिक्स असतं, तर यायचा काहीच नेम नाही. बरं, क्वार्टरली टार्गेट्स ती कम्प्लीट करावीच लागतात. वाट लागते रे, खरंच सांगतो. आता बघ, दीपा आणि माझी कंपनी पण वेगळी, पण परिस्थिती सारखीच. सेम. आणि रिसेशनमुळे तर काही विचारायलाच नको. म्हणजे ते सॉफ्टवेअर सेल्ससाठी कंपनीज आणखीनच फोर्स करायला लागतात. नाही, सगळ्या फील्डमध्ये हीच परिस्थिती आहे. यामुळे लिटिगेशन्स वाढतायत आणि त्यामुळे आमच्यावरही कामाचा लोड वाढतोय. यू वोंट बिलीव्ह, इतकी मॅटर्स पेंडिंग आहेत कोर्टात. वर्षानुवर्ष केसेस चालूच आहेत. हा, आता ते महालोक अदालत सुरू झाल्यामुळे ज्या मॅटर्स मध्ये कॉम्प्रोमाइज करणं शक्य आहे, ती मॅटर्स आता निकालात काढण्यात आत्ता कुठे यश मिळायला लागलं. हो दादा, अरे किती वेळ वाट पाहतोय मी तुझी. तू इथे बोलत बसलायस. एक दोन मिनिट. अरे काय? ये ना रे, खूप महत्वाची चर्चा चालू आहे. तुझंही मत महत्वाचं आहे. नाही, काय माहितीये का ओम, मुळात ही लिटिगेशन्स वाढतात ना, याला कारण आपल्याकडे अधिकारच डावलले जातात. एक तर आपण लोकांना इक्वली ट्रीटच करत नाही कधी, आणि त्यातून हायरार्की इतकी आहे आपल्याकडे. करेक्ट आहे. मला तर वाटतं ना, एज्युकेशन सिस्टीम मध्येच मूलभूत बदल करण्याची गरज आहे. मला प्रामाणिकपणे वाटतं की मला ना कधीच कोणी माझ्या अभ्यासाबद्दल गोडी लागू दिली नाही. मला लॉ मध्ये इंटरेस्ट आहे हे कळण्यासाठी माझ्या आयुष्याची 28 वर्ष मोजावी लागली. याचं ठीक आहे आता, पण मला स्ट्रॉंगली वाटतं पिंकीच्या बाबतीत ना तुम्ही डिस्कूलिंग करायला पाहिजे. वेगवेगळ्या विचारधारेच्या कितीतरी शाळा निघाल्यात आता. एक्झॅक्टली पॉइंट आहे ओम. म्हणजे बघ ना, आता लहान मुलं जसजशी मोठी व्हायला लागतात, आपल्याला त्यांचा इंटरेस्ट कळतोच की. आता बाबांचं उदाहरण घे. त्यांना खरा इन्व्हेस्टमेंट मध्ये इंटरेस्ट, पण काय करतात? प्राध्यापक. ए बाबा, अशानं तुम्ही मला घरीच बसवणार बहुतेक. हा? नाही, पण ओम, तुझा मुद्दा बरोबर आहे. मला नाही पटत हे डिस्कूलिंग वगैरे. मुलांना त्यामुळे नंतर खूप प्रॉब्लेम्स येतील. आधीच स्पर्धा एवढी जीवघेणी आहे, आणि मग त्यातून नैराश्य येण्यापेक्षा आधी शिक्षण नीट पूर्ण झालेलं बरं. जीवघेणी स्पर्धा आहे म्हणूनच तर आपण डिस्कूलिंग केलं पाहिजे. आपण किती कंपॅरिझन करतो मुलांमध्ये की तो बघ किती हुशार आहे आणि तू. मागे पिंकी गेली होती ना निघून, त्याचं कारण हेच असणार. ईशाने मला सांगितलं होतं म्हणून
मी त्याच गोष्टींचा विचार करत होतो. काका, त्यावेळेस ओम माझ्या सोबत नसता तर मला नाही वाटत मी पिंकूला नीट समजावू शकले असते. आय एम सॉरी. माझा तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता. अरे नाही नाही, तसं काही प्रश्न नाही आहे. हे बघ, आपली ही इथे वैचारिक देवाणघेवाण चालू आहे. आणि काय, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. कुणाला एक बाजू आवडते, कुणाला दुसरी. सो नो प्रॉब्लेम, डोंट वरी. बरं ओम, आपल्याला मोठ्या बाबांकडे जायचंय. जाऊया? अरे बापरे, म्हणजे तिथे बोलत बसणार? खेळायचं कधी आपण? दोन मिनिटात लगेच येतो मी. मग खेळूया ना आपण. आल्यानंतर कंटिन्यू करूया. ओके. येस, आपणही कंटिन्यू करूया. डिस्कूलिंग करतोय. अति शहाणपणाचं लक्षण आहे, दुसरं काही नाहीये. आणि तू आता मला एकदा स्पष्टपणे सांग, मी त्या US कडच्या मंडळींना नक्की काय सांगू? यस, कोण आहे? मोठे बाबा, मी ईशा आहे. डिस्टर्ब केलं का? नाही तर नंतर येतो. ये आत ये. ओम, तू पण आलायस ना? ये रे ओम, आत ये. ओळखलं मी, तू पण आलायस ते. ती मी येते नाही, येतो म्हणाली. ये ये या. आणि जे पाहुण्यासारखे उभे काय, बसा इथं बसा. नाही, तुम्ही खरंच कामात असाल तर आम्ही नंतर येतो ना. तुम्हा दोघांची एक आता आम्ही अशी भाषा दिली म्हणजे प्रकरण फार हाताबाहेर गेलंय. हं? काय मोठे बाबा, हाताबाहेर काय? काय नवीन दागिना घेऊन आलेस हाताला? काय नाही, ते मी आणि अश्विनी मस्ती करत होतो तेव्हा मी घसरून पडले. हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. फ्रॅक्चर वगैरे सगळं ठीक आहे, पण मुळात तुला भीती वाटतेय की हे सगळं प्रकरण मी आता एकटी कशी हँडल करणार, है ना? असं काय मोठे बाबा, धाकधूक तर होतेच ना मोठे बाबा. आणि त्यात आपल्या घरी मी फक्त तुमच्याशी टेन्शन न घेता बोलू शकते. बाकीचे सगळे म्हणजे काय आपापल्या वेगवेगळ्या झोन्स मध्येच असतात. म्हणजे त्यांना आधी जमिनीवर आणायला हवं आणि मग काय ती चर्चा झाली तर होईल. नाही नाही, त्यांना उगीच दोष देण्यात अर्थ नाही. हे बघ, आयुष्यात जेव्हा काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतात ना, किंवा ताण असतो, तेव्हा शरीराच्या दुखापती आणि आजारपण निघतात ना. आत्ताच्या काळात ताण असणं स्वाभाविकच आहे. ओम, तुला नाही वाटत की जेव्हा एखादी अवघड मॅटर तू हँडल करत असतोस तेव्हा मान दुखते ना? एक्झॅक्टली, मी तुम्हाला आता हेच सांगणार होतो. आपण काय तक्रार करतो, ऑफिसमधली खुर्ची बरोबर नाही, तिची पाठच नीट नाही. या सगळ्याचा थेट मनाशी संबंध असतो. शरीराचा आणि मनाचा फार जवळचा संबंध आहे. त्याच्यावर माझा अभ्यास चालू आहे. अहंकार दुखावला गेला ना की पाठ सरळ होत नाही. ओम, ईशाची काळजी करू नकोस. ती तशी ऍडजस्ट करणारी मुलगी. उलट एक लक्षात घे, निर्णारी माणसं, त्यांचे स्वभाव हे आयुष्यात आपल्याला अधिक श्रीमंतच करतात. त्यांची राहण्याची पद्धत, विचार, राहणीमान हे सगळं जवळून पाहायला मिळणं म्हणजे एक प्रकारची पर्वणीच असते. त्यामुळे पुन्हा स्वतःच्या घरच्यांबद्दल निगेटिव्ह विचार करू नकोस. आणि असं न सांगता गायब होऊ नकोस. आमचं फुलपाखरू कोमेजून गेलं रे तुझ्या अशा जाण्यानं. आय एम सॉरी.
मी पुन्हा असं नाही करणार. अरे तू क्षमा मागावीस म्हणून नाही म्हटलं मी. आणि ईशा, तू पण एक गोष्ट लक्षात ठेव. अगं ओमची गोष्टींना रिॲक्ट करण्याची एक पद्धत असेल. तिची ओळख तुला हळूहळू होईल याची सवय करून घे. अशी बिथरून जाऊ नकोस एकदम. समोरच्या माणसाला थोडा वेळ द्यायला नको का? आणि हे बघ, मी परत एकदा सांगतो, मनात जे काय असेल ना ते सरळ एकमेकाशी बोलून टाकायचं, म्हणजे मोकळं वाटतं. बरं चला, हे पुराण आता संपवतो. डायनिंग टेबलवर जाऊ आणि सगळ्यांवर बॉम्ब टाकू एकदम तुमचं जमल्याचा. आता लगेच? अरे ही पहिली पायरी आहे, अजून खूप वाढून ठेवलंय पुढं. असं घाबरून नाही चालणार.